नमस्कार मित्रांनो, मी तेजस निकुंभ. मी टोनी पोद्दार. आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये TMT वांडरर. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत अलिबाग मधल्या रामेश्वर मंदिरामध्ये. तर रामेश्वर मंदिरामध्ये काय बघण्यासारखं आहे, ते नक्की कुठे पडतं, त्या मंदिराची काय विशिष्ट आहे, ते आपण पुढे ब्लॉगमध्ये बघूया. धन्यवाद. नमस्कार. तर आज आपण चाललो आहोत कोकण किनारपट्टीवर वाचलेल्या एका छोट्याशा गावात. या छोट्याशा गावाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. या गावाचे नाव चोल आहे. चोल हे गाव अलिबाग पासून खूप जवळ आहे आणि जिथे रामेश्वर मंदिर हे पाहण्यासारखे महत्त्वाचे ठिकाण आहे. अलिबाग ते मुंबई हे साधारणपणे 98 किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग रेवदंडा रोडवर अलिबाग पासून सुमारे 14 किमी अंतरावर प्राचीन असे हे रामेश्वर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमांडपथीय पद्धतीसारखे वाटते, परंतु ते केव्हा व कुणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. सदर मंदिराचा जीर्णोद्धार अनेकदा झाल्याच्या आंग्रेकालीन नोंदी आहेत. रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे 42 मीटर असून मध्यभागी 5 मीटर लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी ख्यात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून सुमारे 62 मीटर उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभाऱ्याचे बांधकाम दगडी आहे. गाभाऱ्याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात 3 कुंड आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूस कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे, तर मध्यभागी अग्निकुंड आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीच्या वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो.
तर मंडळी आज आपण ज्या मंदिरात आलो आहोत रामेश्वर, त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता हे छान असं मोठं असं तळं आहे. आणि हे तळं बघता असं वाटतं की आज आपण अलिबागच नाही तर कोकण, मालवण अशा परिसरामध्ये आलं. तर मंदिर खूप छान आहे, फार पुरातन आहे. असं म्हटलं जातं की 300 ते 400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि मंदिर फार पावन असं मंदिर आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर इथली जी संस्कृती आहे, जी सुंदरता आहे ती बघूनच लक्षात येते. तर नमस्कार मंडळी, आजचं आपलं रामेश्वर मंदिराचं छान असं दर्शन झालं आहे. मी आशा करतो की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आणि आपलं मंदिराचं दर्शन छान प्रकारे झालं असेल, तुम्हाला नक्कीच ते आवडलं असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि व्हिडिओला भरभरून लाईक करा, भरभरून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.